हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुमची टर्मिनल एक्झामिनेशन झाली आहे बरोबर. पेपर तुम्ही सगळ्यांनी जमा केले असतील, तुम्हाला चेक करून मिळतीलच. पण त्याआधी आपण तुमचं पेपर डिस्कशन घेणार आहोत. तुम्ही जो पेपर सोडवला आहे तो पेपर आपण एक स्लाइटली डिस्कस करणार आहोत. ओके, त्याची उत्तरं कशा प्रकारे असणार आहेत हे आपण पाहणार आहोत. बघा, आपण आज मॅथ्स 1चा पेपर पाहणार आहोत. मॅथ्स 1चा पेपर हा 40 मार्क्सचा पेपर असणार आहे. ओके, मॅथ्स 1 इज फॉर 40 मार्क्स आणि मॅथ्स 2 इज फॉर 40 मार्क्स. असा होल मॅथ्स सब्जेक्ट तुम्हाला 80 मार्क्ससाठी असणार आहे. मॅथ्स 1चा जो पेपर आहे तो 40 मार्क्सचा पेपर आज आपण पाहणार आहोत. तुम्ही जो आपला क्वेश्चन पेपर आहे तो रेफर करा, तुम्हाला मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 1A सॉल्व असा क्वेश्चन आहे. एनी 4 मार्कला क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर ए आहे हा 4 मार्क्सला क्वेश्चन आहे. इथे काय असणार आहेत सगळे, तर इथे 1 मार्क क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, इथे काय असणार आहेत तर 1 मार्क क्वेश्चन्स असणार आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे पहा. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट AEIOU कर्ली ब्रॅकेट कंप्लीट राईट सेट यूजिंग रूल मेथड. आपल्याला हा सेट रूल मेथड यूज करून लिहायचा आहे. ठीक आहे, मग काय लिहिणार आपण. ए इज अ सेट ऑफ वोवल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. ओके, AEIOU इज अ सेट ऑफ वोवल्स इन ए इंग्लिश अल्फाबेट. सेकंड इज फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अंडर रूट ऑफ 18. अंडर रूट ऑफ 18चं आपल्याला काय करायचं आहे तर रॅशनलायझेशन फॅक्टर फाइंड करायचा आहे. ह्याची ऑर्डर किती आहे तर 1 आहे. रॅडिकंट 18 इज पॉझिटिव्ह, दॅट इज अ रॅशनल नंबर. सो 18 इज इरॅशनल अँड अंडर रूट ऑफ 18 इज सर्ड. क्लिअर. नाव क्वेश्चन नंबर 3 काय आहे. फिलिंग द ब्लँक्स x अपॉन 6 इज इक्वल टू y अपॉन 5 वेर ॲज 5x plus 3y upon what you will write 5x plus 3y is equal to upon then after they have given 11x upon 9y. you have to just fill in the blanks. पुढे बघा, write the following polynomials in a standard form. polynomial तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. the standard form of polynomial is, see how you will write. Under root of, what is the polynomial under root of 3x square. Okay, sorry, 3x cube. It is 3x cube minus 2x square minus, sorry, it is 4x square minus what we can write 7x minus 14. ओके, हा असणार आहे जनरल फॉर्मॅट. जे त्याचे इंडेक्स असणार आहे त्या इंडेक्सचा आपण आधी द बिगर इंडेक्स लिहिणार आहोत, देन स्मॉलर वन. ओके, सो हिअर नथिंग एक्स, so index will be 1 and here is 0, 3, 2, 1 and 0. Clear. Now moving towards the next last question. U is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. A is equal to 1, 2, 3. Then find A dash. A dash काय असणार आहे. ओके, we have to find A dash, whereas this set A they have given. So A dash will be what? A dash will be 6, 2 and 5. The elements which are not present in set A and the universal set is called as A dash. So A dash will be 6, 2 and 5. Clear. Now question 2B, solve any 2. This question is for 4 marks. म्हणजे each question is for 2 mark. 2 mark questions असणार आहेत. कशात तर क्वेश्चन नंबर फर्स्टमधल्या क्वेश्चन B मध्ये. ओके, ॲट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. इथे तुम्हाला पॉलिनॉमियल्सची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन कसे करतात माहिती आहे तुम्हाला. आन्सर काय येईल तर 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 7. दिस विल बी द आन्सर. तुम्हाला पेपर्स चेक करून मिळतीलच. स्टील एक आपण स्लाइटली डिस्कशन पाहणार आहोत. नाव मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी इन द रिड्यूस्ड फॉर्म 1.5 kg as to 2500 gram. How we will write that?
1 kg is equal to 1000 grams. So 1.5 kg is 1.5 into 1000, that is 1500 gram. Then ratio is 1500 to 2500, that is 15 upon 25. 15 is 5 into 3. I will solve it so that you will get the idea. See, 1.5 kg adds to 2500 gram. Okay. आता हे आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो इट विल बी 1500 ग्रॅम ॲज टू 2500 ग्रॅम. यांचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. सो 1500 अपॉन 2500 इज इक्वल टू 15 अपॉन 25. 5 into 3 15 and 5 into 5 25. So it will be 3 upon 5. So the ratio will be 3:5. Clear? This is the ratio. Now moving towards the next question. Question number 1b. Third sub question we are looking for. See, decide the following set is empty and if it is, why? A is the natural number smaller than 0. Is there be the natural number smaller than 0? Is there any natural number smaller than 0? No. Natural number start. There is no natural number smaller than 0. So yes, it is an empty set because there is no natural number smaller than 0. There is no single element in a set. Therefore, we will call it as empty set. Next is B is equal to x dash such that x is an element of x square is equal to 0, whereas x belongs to natural number. There will be no element in this set, therefore this set is as empty. If the value of polynomial m square plus 2m plus a is equal to 12 for m is equal to 2, find the value of a. इथे तुम्ही m ची व्हॅल्यू 2 पुट करणार आहात and you will get the value. ओके, खूप इझी आहे. We have discussed question number 1, a आणि b both. Now we will move towards the question number 2. Please refer the question paper. See, now the next question. Solve the following MCQs. MCQs is multiple choice question. They have given you the 4 options. We have to select one of them. ठीक है, 4 ऑप्शन्स असतील, एक ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचा आहे. The P upon Q is form of 0.16. So how you will write it? It is they have given you the lines, so it will be what you can write for that. It's 16 upon 99. What is the degree of polynomial 5 under root of 3? Degree काय असेल? Degree of the polynomial, we are learning the polynomial of degree 2, so degree will be 2. Okay. What is the ratio of 1 meter as to 1 centimeter? 1 meter is what? 1 meter is 100 centimeter is 1 meter, so it is 100 as to 1. Option number D. A union A dash will be 5. Okay, option number A, it is 5. Now question number 2b, solve any 2. It is for 4 marks. Each question will be for 2 marks. Rationalize the denominator. 3 upon 2 under root of 5 minus 3 under root of 2. इथे आपण काय करणार आहोत, तर फॉर बोथ 5 and 2 under root of 5 minus 3 under root of 2 यांना आपण मल्टिप्लाय करणार आहोत. कशाने, तर 2 under root of 5 इथे मायनस आहे, सो साइन चेंज करून तुम्ही काय लिहिणार आहात, तर यू विल राईट प्लस. सो 2 under root of 5 प्लस 3 under root of 2 ने तुम्ही दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय करणार आहात. देन यू विल गेट द आन्सर. दॅट्स हाउ वी रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. नाउ moving towards the next question. Question number 2b, sub question number 2. If x minus 5 is equal to 2, then find the value of x. How you will find it? X minus 5 is equal to plus 2. Okay, so x is equal to plus 2 minus 5. X is equal to what you will get? X is equal to, you will get value minus 7. Okay, the value of x is minus 7. Moving towards the next question. Question number 3. A, solve the following activities. इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, जिथे फक्त एम्प्टी बॉक्सेस असतील त्या फक्त तुम्हाला फिल करायच्या आहेत. ओके, यू हॅव टू जस्ट फिल द एम्प्टी बॉक्सेस एनी 2.
ईच क्वेश्चन विल बी फॉर 2 मार्क्स. कोणतेही 2 क्वेश्चन्स तुम्ही इथे सोडवणार आहात. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला काही पॉलिनॉमियल्स दिले आहेत, ते तुम्हाला बायनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, मोनोमियल आणि ट्रायनॉमियल असे त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, मोनोमियल म्हणजे काय? द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1 कॉल्ड ॲज मोनोमियल. बायनॉमियल म्हणजे काय? द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 2 कॉल्ड ॲज बायनॉमियल. Trinomial is what? The degree of polynomial is 3 called as trinomial. And last one, they have given binomial, trinomial and quadratic polynomial they have given us. So see, x plus 7 is monomial, x square is quadratic polynomial as well as binomial, and here is x square plus 5x plus 10, it is a trinomial. Okay, there are 3 terms in it. Now moving towards the next question number 2, they have given us u. U is what? U हा universal set असणार आहे. So u is 1, 3, 5, 8, 9, 10, 11, 12, 13 and 15. A is equal to 11, 1, 11 and 13, and B is equal to 8, 5, 10, 11 and 15. Now you have to write A intersection B, A dash intersection B dash, A intersection whole bracket B dash, and A union whole bracket B dash. You can write sets for that. We have seen this set chapter very well and in well descriptive manner. Moving towards the next question, question number 3. Find the value of py is equal to 2y square minus 2y plus under root of 7 for y is equal to minus 2. आता जे इक्वेशन आपल्याला दिलं आहे, जे पॉलिनॉमियल दिले आहे, तिथे y ची व्हॅल्यू फक्त तुम्ही 2 पुट करणार आहात अँड यू विल गेट द आन्सर. इथे तुम्हाला फक्त एम्प्टी बॉक्सेस फिल करायचे आहेत, नथिंग एक्स्ट्रा यू हॅव टू डू. सो बी अवेअर विथ दॅट. सो जस्ट मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. B, solve any 2. You have to solve any 2. Each question will be for 2 marks. C, divide y cube minus 3y square plus 5y minus 1 plus y minus 1 by synthetic division method and write quotient and the remainder. If a upon b is equal to 7 upon 3, then find 5a plus 3b upon 5a minus 3b, and second one is a cube minus b cube upon b cube. Okay, now find the factors. Now you have to find the factors like 2m square plus 5m minus 3. Okay, फॅक्टरायझेशन कशा पद्धतीने करायचं, वी हॅव सीन ऑल दिस. सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स आहेत. सो दिस पेपर इज व्हेरी इझी. आय होप तुम्ही सगळ्यांनी खूप व्यवस्थित तो सॉल्व केला असेल. मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. सॉल्व एनी 3. यू हॅव टू सॉल्व एनी 3 फ्रॉम दॅट. 3x square plus 4x plus under root of 3. Find the factors. You have to find the factors. First term will be as it is, last term will be as it is. You will split the middle term. Now 16x square, next question, 16x square minus 20x plus 9 upon x 8x square plus 12x plus 21 is equal to 4x minus 5 upon 2x plus 3. Find the x. You have to find the value of x. Next, in the hostel there are 125 students, out of which 18 drinks coffee, tea. This question is very important question. In your school examination they might ask this question. Question is from set. Okay, so 125 students, out of them 80 drinks tea, 60 drinks coffee and 20 drinks both. Then find the number of students who do not drink tea or coffee. Okay, you have to find the students who do not drink any beverages, tea or coffee. असे यापैकी बोथ ब्रिव्हेजेसपैकी काहीच जे लोक पित नाहीत अशा स्टुडंट्सचा नंबर तुम्हाला काउंट करायचा आहे. टोटल स्टुडंट आहेत 125. 20 कॉफी पितात आणि 60 टी पितात. वी हॅव सीन दिस एक्झाम्पल फॉर सो मेनी टाइम्स. आपल्या ज्या टेस्ट सिरीज झाल्या आहेत त्यामध्ये सुद्धा हे एक्झाम्पल्स आपण पाहिले आहेत. ओके, सो नेक्स्ट वन, डिवाइड अँड राईट इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट अँड रिमाइंडर. इथे तुम्हाला पर्टिक्युलरली दिलं नाही आहे विच मेथड यू विल यूज. यू कॅन यूज सिंथेटिक डिव्हिजन मेथड, अदरवाइज यू कॅन गो फॉर दी स्टँडर्ड डिव्हिजन. ओके, विच वी यूज. So now moving towards the question number 5. Solve any one. Ha question. Each question will be for 4 mark. Okay, 4 mark question it is. So it is the bigger question. X square minus x square is equal to 8 into bracket x square minus x plus 12. Factorize. You have to factorize over here. And second one option question is
A, B, C, D are in proportion, then prove that 11A square plus 9AC upon 11B square upon 9BD is equal to A square plus 3AC minus B square minus 3BD. या दोन्हीपैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्ही चूज करू शकता. दोन्ही क्वेश्चन्स आपण पाहिले आहेत. इच क्वेश्चन विल बी फॉर 4 मार्क. Last question from this question paper, solve any one question will be for 3 marks. The present age of Vatsala and Sarah are 14 years and 10 years respectively. After how many years will be the ratio of present ages become 5/4? ओके, आणि त्याला ऑप्शनल क्वेश्चन आपल्याला त्यांनी दिले आहे. ॲट द एंड ऑफ इयर 2016 द पॉप्युलेशन ऑफ विलेज कराड वडू चिखली is 5x square minus 3y square and 7y square minus 2xy and 9x raised to 3 minus 4xy respectively at the beginning of year. तेव्हाचे सुद्धा त्यांनी आपल्याला इक्वेशन्स दिले आहेत. इक्वेशन्स आर x square plus xy minus y square 5x and 3x square at xy. Person from each village respectively went to another village. What is the remaining population of 3 village? Okay, this question is bit hard. You can solve the first question. अशा प्रकारे आपण आज M1चा पेपर डिस्कशन पाहिला आहे. खूप जनरली पेपर डिस्कस आपण केला आहे. तुम्हाला तुमचे पेपर चेक करून मिळतील. रॉंग असतील त्या आन्सर्स करेक्ट करून मिळतील. सो जे तुम्हाला जेव्हा पेपर चेक करून मिळणार आहेत तेव्हा जे रॉंग आन्सर्स असणार आहेत, यू विल राईट दॅट रॉंग आन्सर्स फॉर 3 to 4 times at least, so that when next time you will solve this question you can solve it correctly. Okay, thank you, keep studying.